इथे ना माझी कुंडी खराब झाली होती, तेही पाण्यामुळे. तर इथले पाणी ना खराब असल्यामुळे, म्हणजे बोरचं पाणी नाही असं काही होतं बघा. आणि बोरचं पाणीच मी टाकायचे अगोदर, त्याच्यामुळे ती प्लास्टिकची कुंडी होती ना ती खराब झाली आणि छोटी होती. तर कोरफडीचं झाड वाढत गेलं आणि मनी प्लांट वाढलाच नाही. मनी प्लांट तसाच राहिला. मग त्याची ग्रोथ काही झालीच नाही. म्हणून म्हटलं चला आता ती कुंडी पण खराब झाली आणि डीमार्टमधून मी 2 कुंड्या घेऊन आले होते. तर त्याच्यामध्येच आता आपण घालूयात म्हटलं, म्हणूनच हे काढत होते. तर हे बघा झाड किती मोठं झालं आहे ते कोरफडीचं. आणि असं आता रस्ता जवळ असल्यामुळे सगळी धूळ येते आणि दररोज कितीही साफ केलं तर. आणि आता म्हटलं की मनी प्लांटला पाण्यामध्ये ठेवूयात. आता म्हणतात पाण्यामध्ये ठेवल्यावर पण येतो, पण आता येतो का नाही मला पण नाही माहिती. असं मी पहिल्यांदाच करते, कारण मी एकदा छोटं झाड लावलं होतं पाण्यामध्ये मनी प्लांटचं, पण ते काय आलंच नाही, ते वाया गेलं. आणि स्वच्छ असं धुवून आणला आणि ते आता बॉटलमध्ये ठेवते मी, अडकवते वरती. बघूयात आता येतो का नाही ते, काय होतं ते. मला झाडं लावायची तर प्रचंड आवड आहे बरं का. पण काय होतं, आम्ही भाड्याने राहतो आणि मग आम्ही रूम चेंज केली की मग ते झाडं पण सगळे उचलून घेऊन जावे लागतात. एकतर सामान घेऊन जावं लागतं आणि मग झाडं, नंतर कुंड्या, असं होतं. त्याच्यामुळे मी जास्त लावायला काही जात नाही. म्हटलं जेव्हा आपलं घर होईल ना स्वतःचं, तेव्हा आपण लावूयात तोपर्यंत. आणि मग यांची पण चिडचिड होते, कारण सामानच एवढं असतं, सामान घेऊन जायचं आणि नंतर मग कुंड्या झाडं वेगवेगळी घेऊन जायचं. त्याच्यामुळे मी जास्त काही घेत नाही. 2-3 आहेत झाडं माझ्याकडे. आणि हे बघा पूर्ण कुंडी ना अशी कुजून गेले पाण्याने. आणि ते मातीमध्ये पण काही राहिलं नाही. माती पण अशी एकदम चिटकून बसले, त्याला भुसभुशीत नाही, त्याच्यामध्ये खत वगैरे काय टाकलं नव्हतं, असंच होती. तर पूर्ण ते तुटून गेले कुंडी. तर त्यालाच मी आता, ते माती चांगली होती, त्याला म्हटलं मी गावाकडून खत आणलेलं आहे ना, तोच टाकता येईल. आणि माती तीच टाकली, मिक्स केली. आणि खत असल्यावर कसं भुसभुशीत राहतं आणि तेवढं खराब बी काही होत नाही, म्हणून ती माती तेच ठेवली आणि खत वगैरे टाकलं त्याच्यामध्ये. आणि माझ्या शंभू बाळाची ना इथे मातीमध्ये हात घालण्याची गडबड होती, त्याला मातीमध्ये हात घालायचा होता. तर मी त्याला थोडा वेळ मातीमध्ये हात घालू दिला, कारण लहान मुलांना हेच असतं, असं काही कशामध्ये पण हात घालायचं असतं. तर हे बघा 2 झाडं लावण्यासाठी एवढा सारा पसारा केला आहे मी आणि शंभूने. जास्त तर त्याने सगळी माती खाली उलटून टाकली. तर असं, आणि सगळं झाडं वगैरे छान लावलं आम्ही. आणि रात्री शंभूचे पप्पा आल्यानंतर हे असं काही मस्ती असते की पप्पा तुम्ही झोपू नका, माझ्यासोबत खेळा म्हणून. हे बघा, आणि आमच्या बेडची हालत काय झाली. आणि त्याला जे बुक्स नोटबुक काय दिलं होतं ना, ते पण त्याने कसे फाडून टाकलेत बघा. हे दम आलेले असतात, पण त्यांच्यासोबतच खेळायचं असतं आणि थोडंफार असं मस्ती करतो, जास्त काही हे नाही करत. आणि हे बघा कसा पसारा मांडला आहे त्याने. तर चला बाय.